नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर अख्ख्या मसूरची आमटी ही रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिला काय केलं, मसूर रात्री भिजत ठेवले. 1 कप मसूर आहे, बघा काय छान फुलून आलं ते. आणि मसुरीमध्ये मी आता हिंग आणि हळद हे घालून मी कुकरला लावते. तो कुकर मोठा आहे, मग त्याच्यावर माझं मी नेहमीचं वरण आणि भात पण शिजून घेते. झालं. कुकर आपल्या 3 शिट्या झाल्या की बंद. आपलं मसूर शिजलेलं होतं. आता बाकीचं हे बघूया आपण. एक कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले, 2 बास पण हे छोटे आहेत ना. मग सुकं खोबरं मी खिसून घेतले, हे अर्धी वाटी. गूळ घेतले. नंतर इकडे मी लवंग, दालचिनी, आणखीन धणे. लवंग जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर कमी घ्या. तिखट चटका लागतो. लसूण घेतलंय, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर गार्निश करण्यासाठी तेल. आता इथे मी पहिला थोडं तेल घेते. कांदा आपल्याला आता चांगला परतून ब्राऊन करायचा आहे आणि सुकं खोबरं पण त्यावर घालायचं आहे. ती एकदम छान गोळी होते. तर चांगलं ब्राऊन करेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. इथे मी ते अख्खा खडा मसाला टाकले, लवंग, दालचिनी. आणि आता हे मी दाखवलं नाही या व्हिडिओमध्ये, पण तुम्ही नंतर बघाल मी ती गोळी वापरते तेव्हा एकदम छान ब्राऊन कलर करून घ्यायचा. ठीक आहे. मिक्सरमधून आता हे दुसऱ्या कपामध्ये मी परत तेल घेतलंय, 1च टेबलस्पून घेतलंय, जास्त नाही घेतलं बघा तेल. आणि तो मी अर्धा ठेवला होता. मी बेलिप्स म्हणजे तमालपत्राची फोडणी दिली आणि 1 हिरवी मिरची होती ना, ती कापून घातली. फोडणी फक्त एवढंच, तमालपत्र आणि हिरवी मिरची. आणि तो कांदा मी ठेवला होता अर्धा, तो आता मी काय आपल्याला ब्राऊन करायचा नाही, कांदा फक्त कच्चे पण जाईपर्यंत ते शिजवायचं आहे. नुसतं परतून घ्यायचा तो कांदा. आता आपली मसूर बघूया. वाव, छान शिजले बघा मसूर आहे ना. तर आता हे कांदा माझा परतून झाला चांगला की त्याच्यामध्ये ती मसूर घालते मी. ही खूपच टेस्टी होती. आता याच्यामध्ये मी लाल तिखट घातलंय, कारण आपण एकच हिरवी मिरची घातली होती ना. आणि गरम मसाला मी एकदम थोडा चवीसाठी घातलाय. ऑफकोर्स मीठ. गूळ घातले आणि मग ते टोमॅटो कापून घातले मी. त्यात पाणी घालते आणि आपल्याला आता टोमॅटो शिजवायचे त्याच्यात. म्हणजे सगळं तो मसाला आणि टोमॅटोचं हे मसुरीला ते टेस्टी यायसाठी. हा बघा, आता मी गरम तो मगाशी मी केला ना आपण खोबरं आणखीन कांदा, ते आता घालीन मी. जरा टोमॅटो शिजू द्या, झाकण ठेवून मी ते टोमॅटो शिजत ठेवते. आणि मग आपला तो वाटलेला मसाला घालायचा. वाव, आता हे मी गोळी घातली ती वाटलेली, एकदम सुपर्ब लागते. ही तुम्ही नक्की ट्राय करा. हे तुम्हाला आवडेल. ही मसुरीची आमटी, अख्ख्या मसुरीची आमटी एकदम झणझणीत होते. पाणी तुमच्या अंदाजाने, तुम्हाला कोणाला जाडं आवडते का कोणाला एकदम पातळ पाहिजे, तसं तुम्हाला आवडते तसं करा. पण आपली मसुरीची आमटी तयार आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल ही. वाव, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.